नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आणलेलं खेकडे. आता आज खेकड्याची आपण रेसिपी करू आणि खतरनाक. तर आज आहे संडे आणि संडेचे खेकडे विकत आणलेले आहेत. खेकडे तुम्हाला लावतो, हे आहेत खेकडे. आता मस्तपैकी आपण खेकडे साफ करून घेऊ. चला, आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला असाच समोर करा. आता खेकडे मस्तपैकी साफ करू. आहेत खेकडे, गाईज आहेत खेकडे. तुम्हाला तर माहिती आहे आपले खेकडे किती आवडतात. आणि ह्याचा जो मेंदू असतो तो आपण साईडला खाऊया. खेकडे मोठेच आहेत. आता मस्त बाई आपण रेसिपी करू. सो ही खेकडे खेकडे तर गाईज जे खेकडे आहेत, मित्रांनो खेकडा नाच करते काय यावं लागते. खेकडा बोलते सबको बोलते. या पिल्लू डॉट बोलते. गाईज मस्त बाई खेकडे धुतले होते. चिंबोरी 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 चिंबोरी. हाय अशी मस्त पैकी कुठं आणलं खेकडं? खेकडे आणले पिल्लू डॉन पकडून तल्यावातून. त्याच्या पाणी उतर. क्या है इसका पानी डालने वाला तो ऐसा ही है. तुमको पानी नहीं डालना नहीं आता है. हाथ तो क्या लुक भरे क्या. तर गाईच असे खेकडे साफ केलेले आहेत. आता चला घरी, म्हणजे घरात चल. येस येस तर गाईज आपल्याला खेकडे बनवायला रेसिपी लागणार आहे. रेसिपी म्हणजे काय, कांदे मेंदे लागणार आहे आणि अद्रक आपण समजा आपण घरगुती घेतलेलं आहे. आणि खतरनाक आपण खेकडे बनवतो. आता बघा कसे बनवतो. पहिला कांदा कापून घेऊ. सो वही गाईज. आणि इकडे भात टाकलेला आहे कारण आपल्याला भात नाही खायला. आणि आत्ता वाजलेले आहेत 4 वाजलेले आहेत सकाळच्या. पाटाच्या नाही, संध्याकाळच्या 4 वाजलेले आहेत. तर गायज मी खेकडे खाल्लेले, म्हणजे मी खेकडे बनवले तुम्ही खाल्लं तर तुम्हाला हॉटेलकडे जाणार नाही तुम्ही. असले आपण खेकडे बनवतो. सो ही पाठीमागच्या रेसिपीत तुम्ही चांगला मला रिस्पॉन्स दिला. आणि एक टमाटा लागेल आपल्याला अक्का. तर मित्रांनो, टमाटा कांद्याशिवाय खेकड्याची रेसिपी चांगली बनणारच नाही. आणि मी टमाटे मोठ्या साईजचे कापून घेतोय कारण ते शिजून एकदम बारीक होते. सो ही तर गाईच आपण अद्रक पेस्ट आणलेली नाही, तर आपण घरगुती नॅचरली आपली जी रानातली होती अद्रक तेच आपण करतोय. तर गाईज आता पहिला आपण कढई आपली गरम करून घेऊ. सो वही पिल्लू लावा. गाईज पिल्लू आलेला आहे. पिल्लू तर गाईज पिल्लूनं आपल्याला काही सुद्धा मदत नाही केली, त्यामुळे एक सुद्धा खेकडा देणार नाही खायला. सो वही आता मस्त पैकी तापलंय. असा वरून हात लावायचा मस्त पैकी. पळी तेल गाईज, जास्त तेल टाकत नाही. सो वही मित्रांनो, टमाटा एकदम आपण एकदम असा ब्राऊन मध्ये थोडा जळू द्या. दूध टाकलेलं आहे.
गाईस हे आहे चिकन मसाला त्याचा टाकायचा. चिकन मसाला थोडा चवीनुसार लाल तिखट. आणि 1 चमचा हळद. सो वही राहणार नाही अजिबात. तुम्ही असली मी भाजी करतो सो वही. तुम्ही जर ही जर नुसती खाल्ली ना भाकरीवर तर असली खतरनाक चव लागल ना. बोट चालला बोट काय बोट. सो वही तर काय समजा साहित्य आपण साईडला ठेवू आणि आपण वरून मीठ टाकू. वरून खालून नाही वरून. सो वही. आणि एक गोष्ट राहिलेली आहे खतरनाक टाकायची ती नंतर मला लावलो. सो वही काळजी करू नका. खमंगाला वाजवले खमंगा. सो वही आता याच्यात खेकडे टाकून घेऊ. सो वही हे साधं बोलायचं ना. हे खेकडे नाके टाकू वरून. असे खेकडे टाकायचे मोठे मोठे. तर गाइज आपला जो मोबाईल पकडणावाला आहे तो गाइज नवीन आहे. मस्तपैकी खेकड्याला ते मसाल्यामध्ये एकदम खतरनाक असा हे करू. मस्त असं खतरनाक असं शिजवून देऊ. तर काय वरून पाणी टाकू. आता मेन बारी आहे जी आपल्याला टाकण्याची नमक. वरून मीठ. तुम्हाला वाटतंय मीठ लय पडलंय पण आपण आवडते एकदम चवीनुसारच टाकतो. सोय गाचो गाचो. खेकडे घासाल तर बोट चाटत असतात. सो वही फिर सांग टेस्ट झाल्या. तर गायच पिल्लू झाले. गायच आता वरून झाकून घेऊ थोडं म्हणजे एकदम असा पूर्ण शिजून खतरनाक निघावं. आपण हॉटेल टाकू असले खेकडा रेसिपी. गॅस थोडा बारीक करून मस्त पैकी गॅस बारीक केलेला आहे. आता जाऊ आपण बाहेर. सो वही फासा पार्टी बसलेले आहेत गेम खेळत. मी आता रेसिपी बनवतोय. आतमध्ये बघू आपण. गायस भात बी हो झालेला आहे. थोडं राहिले आपण पाणी टाकू म्हणून जळून 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 खतरनाक मला दिसतंय काय आतमध्ये. तर गाईज आता थोडं पलटून घेऊ. दिस इज बिहार स्टाईल. ओके जिलेली बिहार के लाला 1000 साला. डबल आहे झाकून घेऊ. यावर 15-20 मिनिटं सोडू. आता सोवही गाईज मस्त पैकी आता कोथिंबीर टाकू आपली. सोवही झालं भेटलं गाव वर झालं. आता कोथिंबीर धुतली आता टाकते. गाईज वरून कोथिंबीर टाकतो. मयूर खवळे सो बोलतं वही. तर गाईज अशा प्रकारे खेकडे झालेले आहेत आपले. सोही बसले आपण भाऊ चिरतोय कांदे मस्त पैकी. आता खेकडे खाऊ थर्मोमीटर बसल्यावर. गाईज भात आणि खेकडे आणि मस्त पैकी
घेतोय आम्ही. तर गाय अशा प्रकारे मस्तपैकी राईस आणि खेकडे घेतलेलं आहे समजा सोही. तर आता आपण खाऊन बघूया की कसं झालंय. तुम्हाला खाऊन सांगतो कसं झालंय सोही. हा हा गरम आहे लय भाजतंय. गाय आता खेकडे बघू. भारी तर झालंय. वरून लिंबू पिळला सोही. बस मी दोघं मारलं. गायच खेकडा खायला. साजरी खायला. तर गायच खतरनाक बनलेला आहे. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या जेवायला सोही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.